माननीय डॉक्टर अविनाश सांगोलेकर, ज्येष्ठ मराठी साहित्यिक, समीक्षक, संशोधक डॉक्टर अविनाश सांगोलेकर यांना साहित्याच्या क्षेत्रामधील योगदानासाठी 2017 मधील मानव अधिकार पुरस्कार प्रदान करताना आमच्या संस्थेस अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे। डॉक्टर सांगोलेकर हे मूळचे सोलापूर जिल्ह्यामधील आहेत। तेथेच त्यांचा एका कोष्टी समाजात जन्म झाला। डॉक्टर सांगोलेकर हे मूळचे कवी, गीतकार, गझलकार असून ते साहित्य समीक्षक आणि साहित्य संशोधक म्हणूनही कार्यरत आहेत। त्यांचे शिक्षण सांगोले, सोलापूर, सांगली आणि पुणे ह्या शहरांमध्ये झाले। पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून ते मराठी हा विषय घेऊन MA, MPhil, PhD झालेले आहेत। शिवाय याच विद्यापीठामधून त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केलेला आहे। पुढे त्यांनी 35 वर्ष शिक्षकी पेशा केला। कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, विद्यापीठ अशा विविध पातळ्यांवर त्यांनी मराठी विषयाचा प्राध्यापक तसेच मराठी विभाग प्रमुख म्हणून सेवा केलेली आहे। त्यांच्या सेवेचा अधिक काळ हा रयत शिक्षण संस्थेत आणि नंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी व्यतीत केला। 31 मे 2017 रोजी ते प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत। त्यांची विविध प्रकारची एकूण 18 पुस्तके आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत। त्यातील 9 पुस्तके स्वतंत्र स्वरूपाची तर 9 पुस्तके संपादित स्वरूपाची आहेत। डॉक्टर सांगोलेकरांना आजपर्यंतच्या त्यांच्या विविध क्षेत्रामधील योगदानासाठी आजपर्यंत एकूण 14 पुरस्कार मिळालेले आहेत। आजचा हा पुरस्कार त्यांचा 15वा पुरस्कार आहे। आजपर्यंत मानव अधिकाराविषयी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपात जनजागृती त्यांनी केलेली आहे। त्याचीच पोचपावती म्हणून हा आजचा पुरस्कार। हा पुरस्कार देताना संस्थेला अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे।